Hello students, once again welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट, आज आपण फिफ्थ स्टँडर्डचा EVS पार्ट 1 हा जो सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 या सब्जेक्टमधला फिफ्थ जो चॅप्टर आहे फॅमिली व्हॅल्यूज म्हणजे कुटुंबातील मूल्ये या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि हो, याच्या आधीचे जे चॅप्टर आहेत याचे एक्सरसाइज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. सो चला, आपला आता क्वेश्चन फर्स्ट काय आहेत हा बघूयात. फिल इन द ब्लँक्स with the correct answers from the options given below. तर आपल्याला काही ऑप्शन्स दिले आहेत. या ऑप्शन्स मधून करेक्ट ऑप्शन जो आहे हा चूज करायचा आहे आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सो इन दॅट क्वेश्चन ए, honesty is our ऑप्शन बघा. ए पॉलिसी, बी स्ट्रेंथ अँड सी युनिटी. सो ऑनेस्टी प्रामाणिकपणा हे आपली काय आहे, ताकद आहे. म्हणजे ऑप्शन बी हे बरोबर येणार. सो ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. प्रामाणिकपणा ही आपली ताकद आहे. नेक्स्ट बी क्वेश्चन. एव्हरीवन नीड्स इन अ पब्लिक लाईफ. तर त्यासाठी काही ऑप्शन दिले आहेत बघा. ए सेपरेशन, बी रेकॉग्निशन अँड सी कोऑपरेशन. तर यातला सी ऑप्शन हा जो आहे कोऑपरेशन म्हणजे सहकार्य. एव्हरीवन नीड्स कोऑपरेशन इन अ पब्लिक लाईफ म्हणजे प्रत्येकाला सहकार्याची गरज आहे. इथे येणार कोऑपरेशन. सी क्वेश्चन. has a significance in our country. टॉलरन्स, ऑनेस्टी आणि ट्रुथफुलनेस. तर टॉलरन्स म्हणजे सहिष्णू वृत्ती, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा आणि ट्रुथफुलनेस म्हणजे खरापणा. तर याच्यामध्ये कोणता आन्सर येणार? ऑप्शन ए येणार, टॉलरन्स म्हणजे सहिष्णू वृत्ती. has a significance in our country. Then question D next. By developing a sense of quality, everyone gets to option A learn, option B play and option C study. म्हणजेच समाजामध्ये समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे काय होऊ शकतं, तर आपल्याला त्यातून शिकता येतं. म्हणजेच इथे ऑप्शन ए लर्न हे येणार. ओके. नेक्स्ट देन सेकंड क्वेश्चन. आन्सर इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहा. इन दॅट क्वेश्चन ए, who should make decisions regarding changes in our environment. तर आपल्या या पर्यावरणासंबंधीचे जे काही डिसिजन्स आहेत किंवा निर्णय आहेत ते कोण बदलू शकतं. सो द आन्सर, द गव्हर्नमेंट शुड मेक डिसिजन्स रिगार्डिंग चेंजेस इन अवर एन्व्हायरमेंट. टॉलरन्स म्हणजेच काय, सहिष्णू वृत्ती किंवा सहिष्णुता. ओके. तर सहिष्णुता म्हणजे काय हा प्रश्न आहे. सो द आन्सर, respecting opinions which are different from our own is called tolerance or broad-mindedness. म्हणजेच इतरांची जी मतं आहेत त्याचा आदर करणे याला सहिष्णुता असं म्हटलं जातं. नेक्स्ट सी, व्हॉट इज जेंडर इक्वॅलिटी. म्हणजेच स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हा प्रश्न विचारला आहे.
See the answer. Considering boys and girls to be equal without discrimination is called gender equality. स्त्री पुरुषामध्ये किंवा मुलगा मुलगीमध्ये कोणताही भेदभाव न बाळगणे यालाच स्त्री पुरुष समानता म्हणजेच जेंडर इक्वलिटी म्हटलं जातं. डी. What are the common needs of men and women? तर स्त्री आणि पुरुष यांच्या समान गरजा कोणत्या आहेत? सी द आन्सर. फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण आर द कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन. Now the next one is the third question. Answer in a short. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला बघूत आता यातला तिसरा प्रश्न आपला. In that question A. How do you take part in the decision making process in the family? तर तुमच्या फॅमिलीमध्ये एखादी डिसिजन घेतली जात आहे तर त्याच्यामध्ये तुमचा रोल कसा असतो किंवा तुमचं त्याच्यामध्ये काय सहभाग असतो हे बघा. किंवा एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही ते कशा प्रकारे फॅमिलीमध्ये सर्वांच्या मताने घेता. सो सी द आन्सर. टू मेक एनी डिसिजन इन द फॅमिली. तर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो कसा घेतला जातो. टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन्स अबाउट एनिथिंग इन द हाऊस. तर घरामध्ये सर्वांशी त्याबद्दल बोललं जातं. कन्सल्ट इच अदर अँड मेक डिसिजन्स दॅट एव्हरीवन ॲग्रीज विथ. तर प्रत्येकाबरोबर बोलून प्रत्येकाला विचारून तो जो निर्णय आहे हा सर्वांच्या सहमतीने घेतला जातो. बी क्वेश्चन. हाऊ डू वी डेव्हलप अ सेन्स ऑफ अ टॉलरन्स. तर टॉलरन्स म्हणजे मघाशी सांगितलं सहिष्णु वृत्ती किंवा सहिष्णुता. म्हणजेच टू गिव्ह द रिस्पेक्ट ऑफ अदर्स डिसिजन और अदर्स ओपिनियन. आन्सर. फर्स्ट, समटाइम्स देअर आर डिसएग्रीमेंट्स बिटवीन फ्रेंड्स. म्हणजे काही वेळेला आपल्या मित्रांच्या मध्ये काय असतात, डिसएग्रीमेंट्स असतात. म्हणजे काही वेळेला त्यांच्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत. सो सेकंड, वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अदर्स विदाउट इन्सिस्टिंग दॅट आवर व्ह्यू इज अ करेक्ट. तर आपण प्रयत्न केला पाहिजे की पुढच्याचं म्हणणं नेमकं काय आहे. देन थर्ड वन, वी मस्ट लिसन टू अदर पर्सन. तर समोरच्या व्यक्तीचं सुद्धा आपण पूर्ण मत ऐकून घेतलं पाहिजे. इन दिस वे वी लर्न टू बी टॉलरंट. सो स्टुडंट्स, याच क्वेश्चन बरोबर आपला या चॅप्टरचा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. भेटूयात आता आपण नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये.